हॅलो 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 गणपती बाप्पा वाटतं ना सूर्यवाल्याची वारी झाली सुरू. अरे सूर्यवाला दादा मग अजून रोड काय भारी भारी आले गाणी. हॅलो 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 गोवाचं आलं की सुरू असतात सगळी. सुरुवातीला टायटल विटल आपल्याकडे भावनिक जमत नाही. आपला गावठी रमत व्हायला त्याच्या नावाला तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि हा 7व्या कार्यक्रमापैकी एखाद कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहे. हे सगळं श्रेय माझ्या शक्तीपुराचं नटेश्वराचं रंगदेवताचं मागे मागच्याचं आणि आयोजकांचं. आज प्राणीमित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन पहिलंच नियोजन. काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनाचं आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. आज माणसात माणूस नाही, गरजेपुरता नंबर सेव्ह करणार, कधीतरी आठवण करणार, जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार. बाकी आपलं असं थोडी नसतं. मग आपलं पण असतं. मुख्य जनावरांना एकदा प्रेम लावून बघा, अगदी गोंजाळून बघा. त्या आयुष्यभर कधी आपल्याला विसरत नाही, आपल्यापासून दूर जात नाही. आणि ही संवेदनशील माणसं प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही, त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे. आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपण आपुलकीचा लढा लावला त्या प्राणी मात्रांची या प्राणीच्या मांदेळीमधली ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मनाचा मुजरा करून कार्यक्रम सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 उद्याला जातात ह्या लोकवाईचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा आई शारदा माता या अखंड महाराष्ट्राचा अंतर्गत आई तुळजाभवानी हिंदवी समाजाचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणार आहे. आणि हा मानव सुधारचा आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर, बंगाला होळकर, छत्रपती राजा यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. त्या संतांच्या मांदियाळीला संत महाराजांना नमस्कार करून माझ्या गावचं नाम देवत आणि नवल्या देवी आई विद्या देवी राज्याचा धनी केदारली देव चौवाटा नटेश्वर राजे महाराज रंगदेवता माझा मूळ घर बाबू रगले भुवाशंकर यांचे बबन विशाल गणेश भिकाजी बाजा राजाला गंगाराम कराकर यांचा विशिष्ट धनी देवरावाच्या ठोकण्यात नवल्या देवी गंगरवाडाचा हे सर्व नाथ मंडळ पंढाचे गोड वाटतात यांच्यासोबत मी तुमच्या चरणात घेऊन असताना नवं माझा भक्तीपटू संदेश होते अतुल इंदळकर ही बोर्डला अजित पवार बेंजोला माझा अमोल आनंदकर माझा रोहित ढोके बँडला आणि माझा साऊंड करतो माझा राजाला पाहिजे किंवा सर्वांना माझा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत. त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर एक प्रतिस्पर्धी म्हणून केवळ आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा या करून तर शाहीर आता बारी मागेने राजाभावाची आहे. पण तुम्हाला एक कायम सांगेल की आज शक्तीपुरानं नटेश्वरानं मला भरभरून दिलंय. आज आमचा असं शाहीर आहे की आनंद भाऊचा तिकडे आमचा 30 लाखाच्या गाडीतून फिरतो, तुम्ही फॉर्च्युनर मधून फिरता. आज भक्त दिलं परमेश्वराने तुम्हाला, पण एकच
या तुऱ्याच्या साधातून सांगा तुम्ही शक्तीला कधी सोडू नका. विजय कोळेकर आम्ही काय म्हणतो की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं असं कलगीला नटवणारा आपला शाहीर आहे विजय कोळेकर. तर तुम्ही कृपया भाऱ्या सुरू ठेवा, एक करा, दोन करा, भाऱ्या करा. विजय कोळेकर या ठिकाणी आलेले आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वार्ता विजय गोवारीकर मानाचा मुद्रा, आमच्या राजेश गोवारीकर मानाचा मुद्रा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, कलगीवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय डबले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरांची. त्यानंतर शाहीर तानाजी वंगे आहेत. आज त्यांची आमच्यासोबत वारी होती, ते उमेश दादा पडीलकर काही कारणांमुळे आपल्या राजेश भाऊंची वारी केली आहे. तर आपले पडीलकर गावावर गावात आलेले आहेत. त्यानंतर पन्हे गावचे कंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे वसंत इंदुरकर, आमचे राजेशजी बाबा, अशोक गुरव आहेत, निखिल गुरव पट्टी माझा मित्र कुटुंबाचा आलाय, राजेश इंदुरकर आहेत. आणि प्राणी मात्र जे चौघांनी महत्वाची भूमिका बजावली, सुरेश गोरे दादा, अशोक जोशी, संतोष जाफरकर, संदेश मांडवकर, मला सर्वांना मानाचा मुद्रा करू. सुनील रावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे केवळनाथ गोरे साहेब आलेले आहेत, सर्वांना मानाचा मुद्रा करू. भुवन आपण केलेला आहे. आता सुरुवात करूया. करूया सद्गुरूंचा स्तवन केल्याने मी तुरेवाला आहे, मला देखील अधिकार आहे, मी देखील सद्गुरूंचं स्तवन करतो. शाहिरांना फक्त सूचना करेल की शाहीर ज्या परमार्थ तुम्ही येतात धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे. एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं, लोकांच्या गळ्याचे काही तुम्ही आहातच, आणखी मला प्रयत्न करावा. खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं, पुढच्या वेळेला प्रयत्न करा. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता.
मॅनेजमेंट, गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट, शशी गोवळकर माऊली प्रत्येक वारीला येऊन ते जे पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. 1001 रुपयाचा पुन्हा एकदा तुम्ही पारितोषिक दिले, तुमच्या आशीर्वाद पोहोचले, धन्यवाद शशीदादा. तनिष निलेश वनगे आज बुवांचा हॅपी बर्थडे आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या आमच्या दोन्ही शाळेकडून तुम्हाला शुभेच्छा. 100 रुपये पारितोषिक देणार बरोबर. आणि त्यानंतर आमचं विजय कोळेकर बुवा 500 रुपये आले. एक त्याचप्रमाणे मलोड ईस्ट 106 या वॉर्डचे उपसंघटक मनसे दिगंबर शिसव बुरबान आणि नितेश होऊने माऊली तुमचा पेगाव 200 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद. स्वप्नील जोशी माऊली, अमोल जोशी, योगेश मोडक, सुशांत मोरे, सचिन पत्याणे, प्रसाद गुरव, आकाश गुरव, नरेश रायकर, अमर बेंद्रे, अंकुश नमसरे, अक्षय नमसरे यांच्याकडून 1000 पारितोषिक. यांनी हे पत्र लिहिले पण आपल्याकडे ते वेळ नाहीये, माझ्यासाठी लिहिले. मनस्वी आभार. हे प्रेम कायम असू शकतो. वसंत इंदुरकर आमच्या राजा भगवानचे वडील, आमच्या पुणे गावचे, आमचे पाठीरागे 200 पारितोषिक. मनस्वी आभार. आमचं बुवा बोललं की आवडसा काय बोलू नका. मी आवडसा बोललो, मला आठवत नाही बुवा बोललो का आणि बोललो असं नाही सॉरी परत मी बोलणार आहे. गलती से मिस्टेक हो गया. तुम्ही काय पाकिस्तान म्हटलंय की इराण म्हटलंय. आमच्या रत्नागिरीतलं, आमच्या खेळातलं, आमच्या कोकणातले, आमचा हा 1-1.5 जिल्ह्यापर्यंत आमच्या शक्ती तुला, आमचं शायरी पण तिथलं, प्रेक्षक पण तिथलं, आमचं आयोजन पण तिथलं. जाता कुठं आणि काही गोष्टी बघा, हे आगावगिरी गोष्टी करू शकतो. या शशीधरात आगावगिरी जरा कुठं आवाज आहे, जरा माईक हातात आला, टोप्या घातल्या, ड्रेस घातलं, हे जसं पावसात मिळून गडके येतात तसंच नाही झाला नाही. खुशाच्या मारून तुम्ही जाणार, मी कुठं जाणार. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकल्या असतात. पुन्हा एकदा आई नाही सॉरी. परवा मला बोला आयला मी बोललो आणि मग नंतर तेव्हा लक्ष होतं, पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलल्याने मला इथं लागला हवं आपल्याला. मग माझं लक्ष तिकडे गेलं. मग नंतर मला पाठवलं मी मोबाईलवर, राजेश बुवा मला आयला मी बोललो आणि बायको बाजूला माझ्याकडे बघतो. अगं म्हटलं प्रेम आहे काय राजेश बुवाचं बोललं राहिलं, दुसरं कोण बोललं तर असे सगळे करतो. तर राजेश बुवा 1 नंबर रंगायला तुम्ही गणामध्ये आई किंवा बाप किंवा नाता आलं की गण असा समृद्ध होतो. पण जब तक त्यात आणि माहीत सांगितलं मी अरे पुसून ठेवलंय देवाराण, पुसून ठेवला देवाराण, रंगून ठेवलंय पाट. आई गाली शायरी. अरे पुसून ठेवलंय देवाराण, रंगून ठेवलंय पाट. हटका सोन्या बापाला माझ्या सजवून ठेवलंय पाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उभेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उभेल सोन पहाट. तुम्ही आई गेले घरात, मी बाप राहिला. अरे हा तात्विकवाद तुमची चाल दिली, त्याने तर प्रयत्न केला. अरे कुठं जाता तुम्ही पहिल्या वारीत असे शब्द वापरून अरे तुम्ही अशी करून तरी बघा वारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता वारी करून दाखवतो. कशी करतात तुम्ही तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आला पण लोक ते युट्यूब आल्यानंतर मग गणपती जातात. आता गण होतात.
बापा तुझ्यामुळं घरी पेटते चूल बापा तुझ्यामुळं घरी पेटते चूल माझ्या झोपडीतया सुखी माया बोल घरासाल घरपण देवा भासते रे गोकुळ आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल भासते घर फूल
बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश 200 रुपये घेऊया आपण नंतर. आणि शाहीर बलराम कांबळे माझे प्रतिष्ठित कायम असतात, माझे मित्र आहेत. या गाण्यासाठी 500 रुपयाचे प्राप्त धन्यवाद. आणि निखिल गुरव माझा मित्र, यांची फरमाईश आहे की उपउत्तरामध्ये घ्या. तोयवाडी शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपती काकर महोदय यांच्या स्मरणार्थ सत्यवान काकर यांच्याकडून 250 रुपयाचे प्राप्त धन्यवाद. आनंद चालेल. जाणेदेवी घोरेवाडी या मंडळाचा आमचा 30 जूनचा कार्यक्रम काही कारणास्तव झाला होता. तो 2 तारखेला आहे, 2 ऑगस्टला. प्रकाश पालने अनेक वर्षानंतर आमची बारी होणार आहे, तर 2 तारखेला आहे. शाळेत आलेबुवा विरुद्ध आम्ही शनिवार 2 ऑगस्ट ते 8 वाजता याच ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फरमाईश घेऊया. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गावदेवाच्या हुकमानं नातं नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पडतं बांधायचं, बांधायचं गणाला आणि सुखानं नांदायचं, गणाला बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्ण वासोडेकर गाव भेड 100 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी अनाजी शिजाम गाव भेड यांच्या स्मरणार्थ राम शिवमावली 250 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता तुम्हाला म्हणाले घरात जायचं आणि दाबून खायचं, दाबून खायचं. आणि वर म्हणतात 9 लाख गाई तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस, आमच्याकडे कसा येतोस? गवळणीकडे ह्या शक्तीवाल्याने, ह्या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले, मडकी फोडू नको, छेड काढू नको, पण आमचं दही दूध खाऊ नकोस, तुझ्या घरात नका. एक तरी संदर्भ आणून दाखवायचा. मी मान्य केलं, कारण त्या ज्या राधा होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या स्वरूप होत्या. आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या. आणि त्या श्रीकृष्णाला गोविंदानं त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं, ते अशिलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं, मात्र ते परमार्थिक अशिलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कानाला फक्त घरात लोणी खाल्लं असतं, यांना मोक्ष कशा भेटला असता? बरं शाहीर, आज मी तुम्हाला असे बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, त्यानंतर चाल चाल करा. माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे रे कान्हा घरी, ती वाट म्हणे कान्हा रे घरी, झाले दही दूध खाऊन. माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून.
कुठून भाई हालप सूत्रातून झालंय गोग्या प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर जमली सारी हसून मला लांडर आणतो सांगतो हे लांडर रे बुवा अरे प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून पोर जमली सारी हसून कान गेला ताटून पुसून आता उपयोग काय मग रोसून हाताला गेला ताटून पुसून कान गेला ताटून पुसून काय उपयोग आता पुसून ही लोककला कशी पुढे जाते बघा इंग्लिश मीडियमला आहे एवढा आता 14 कार्यक्रम असणार काय करत अजिबात तर नाचते नव्हतं मुंबईला जन्मलेला पडला पण वाढ बघायची कृपा केवढे नटेश्वराची कृपा केवढे आणि ह्या सगळ्यांना कमी पडलेला आहे नटेश्वराच्या साधाच नाचलेला आहे त्याने जर अभ्यास केला अशी माझी कोणवाडीची शाखा 500 रुपये देतो शिळंबेश्वर राज मंडळ शेळी पुरेवाले तालुका भोर जिल्हा पुणे अरे वा 301 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद पुणेकर त्याचप्रमाणे
शिक्षा विकास शिवम आणि आजकाल पोरांनी नावं किती कमी ठेवलं आमचं बघा विकास लागे पक्या शिक्षा आता आमच्या आईने म्हणायला काय म्हणून सांगा छान आहे नाव शिक्षा विकास शिवम गाव हे करून 101 रुपये रिया स्वामी आग्रेगो जास्त करून 201 रुपये पारितोषिक शिक्षा मला पण वाटतं तुला खूप सारे आशीर्वाद शुभाशीर्वाद गोवांचा प्रश्न आहे गोवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आमच्या वातावरणाला माहिती आहे तर कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय नावात म्हणून सोडून सांगावं तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी म्हणायची ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र बघा पटतंय का आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे तर शेती करताना कमरेला आकडे होती बांधून तू नांगरलं म्हणजे तुला तुझ्या डोक्याच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैलांना कोणी वरदान दिलं भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचे आणि सांगितलं आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्म्य या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल तुम्ही प्रयत्न करावा आणि साहिल गोळे यांच्याकडून पुण्याच्या भावनामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेले आहे ते घेऊया एक झोक आपल्याला समोर पण हे गाणं आहे युट्यूबवर आपण गेल्या वर्षाला समाज झोक आला नंतर मग काही लोक म्हणत असतात गंमत काय ते पण बसायला ते पण बसायला काय झालं माहितीये वाईट गाण्यापेक्षा तुम्ही मनोरंजनासाठी आले ना मनोरंजन नाही हा जोक कोणाला माहिती पण असेल आमच्याकडे होता नामा आणि वोट सुभाषने पेटला राजा आणि राजाला हरवलं आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यातून निघाला आणि ते अरण्यात टाकायचं वाघ भी मध्ये सिंह बिल सगळं असं आणि याचा डायलॉग असं राणी साहेब आमच्या मागून या ठिकाणी आपली महाराणी आपली पदर घेऊन हो राजे असं झालं या भव्य दिव्य व्याघ्राची शक्यता म्हणजे वाघ असू शकतो आम्ही वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखं माझ्याकडे सॉंग करू आणि वाघाची एंट्री मागणी आहे सैनी वाजवली मृदुका वाजला एंट्री होणार वाघाची अरे या राणे साहेब आमच्या मागवली पुन्हा अरण्यामध्ये आता झालं सुरू आणि वाजवायला सुरुवात केली वाघानं अशी पोच घेतला पोच घेतली वाघी पद्धतशीर वाटा आठवीचा बसला उडी घेणार तेवढे 4-5 कुत्र गावातलं तर मग वाघाकडे वाघ बघी त्यांच्याकडे बरं सवय ना तिकडं वाघाला सुरुवात केला मी आता ये वाघ आता वाघ कमी उडी घेतली तर झाला पुरुषा तेव्हाच ना मुसवा होतो आणि म्हणी काय माहितीये हे मी वाघ नाही आहे माणूस आहे कधी आलं तरी झालं ह्या वागून झालं ह्या परत म्हणतो राणीसाठी म्हणतो कसला वाघ काढून शाप या तुला पाया पडतो राकेश धावडे परम मित्र आमचे 200 रुपये पारितोषिक राजन शांताराम कदम गाव भेळ आज भेळची मंडळी अनेक आहेत
वापर्डेकर आहेत त्यांच्यासोबत आहेत राजन शांताराम कदम माऊली वेळेवर 500 रुपये आहेत आणि त्याचप्रमाणे दशरथ शिगम माऊली मोठ्या भाई पुन्हा एकदा मला वाटतं वेळेची मंडळी 100 रुपयाचा पारितोषिक एक फरमाईश आहे घेतो नाम घ्या रे 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 त्या घोकडी वाल्याचा हो त्या मेघर वाल्याचा माझ्या बाळू माझं हो माझ्या बाळू रात्र थोडे सोडे वा टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शांतपण त्याच्याबद्दल म्हटलं एका म्हणतात ना तुम्ही त्याचे धमके आहेत काय माझ्या हातात जाऊ नका टाकी कपडं फाडून म्हटलं एवढा काय तर होऊन घे ना त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला बाकी काय नाही बघू तरी तयारी आपली काय म्हणतात मारून तरी बघा ना काय तर सोक्ष दाखवायला असं बोलला तुम्हाला आणि दुसरी मला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणता ना तुमच्या कानात कोणतरी काही संतोष पलकते हो कृपया सारखं ते नाव म्हणू नका एकदा झालं होते गैरसमज झाला असेल काय सारखं त्यांना पण वाईट वाटतं तुमचे मित्र आहेत असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन काय टोकाची गाणी घ्यायची गावा आता ते भोकाचं बंद केला आता टोकाचं भोकायचं तुम्हाला शुभेच्छा आणि मी आज स्टेज मध्ये गायलो हा तसं मी सुरुवात आहे या म्हणतात मी बेसूर आहे काय बाबा काय माहिती एवढा फरमायचा तरी बेसूर म्हणतात दुसऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा आय लव्ह यू राजू थँक्यू